जय शिवराय मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच राहायचं मित्रांनो. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मी स्वागत करतो. आजचा विषय असा आहे की किडनीच्या बदल्यात मी माझ्या बहिणीला काय दिले. खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि माझा व्हिडिओ कधी जाता स्लिप करू नका आणि पूर्णपणे बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून जायचं, कारण की अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडतात ना, ते तुम्हाला मी सांगत असतो. आणि या गोष्टीपासून बऱ्याच लोकांना फायदा सुद्धा होतो. फायदा यासाठी होतो की बरेच लोक मला मेसेज करतात की भाव तुझं कसं झालं ऑपरेशन वगैरे, आणि मी त्याला सजेशन देत असतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अवयव दान करणं म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान असतं. तर होय मित्रांनो, हे खरं आहे. काही लोक असे असतात की जिवंतपणे ते सांगतात की माझ्या मृत्यूनंतर माझे जे अवयव आहेत ते दान करायचे, आणि काही लोकांचं ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर सुद्धा ते अवयव दान केले जातात, म्हणजे त्यांची फॅमिली सांगते. परंतु मित्रांनो, जो जिवंतपणे जो व्यक्ती आपल्याला एखादं दान करते स्वतःचा अवयव, ते सर्वात श्रेष्ठ असतं, कारण की त्याला खूप धाडस लागतं. आता त्याचे प्रकार भरपूर आहेत, कारण की किडनी अशी म्हणजे कोणाला सहसा दिली जात नाही. म्हणजे तो घरातला माणूस असला ना तरीसुद्धा त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन होतं, कोर्टामध्ये म्हणजे ते पेपर बनवले जातात. आता बरेच लोक पैशांसाठी सुद्धा किडनी आपली विकतात कोणाला तरी. तर काही लोकांना म्हणजे घरच्या लोकांच्या दबावामुळे सुद्धा एखाद्याला किडनी द्यावी लागते. परंतु माझ्या बहिणीने मला किडनी कशी दिली असेल? म्हणजे तिला कोणी सांगितलं की तिला फोर्स केलं की तू दे, तिला काही प्रॉब्लेम असतील का, तिला पुढे प्रॉब्लेम होतील का, तिच्या घरामध्ये कोण आहेत, तिचा संसार कसा आहे, त्या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर मित्रांनो, वडिलांचं प्रेम म्हणजे काय असतं ना, कधी मी पाहिलंच नाही, कारण की खूप लहान होतो. माझे वडील देवाघरी निघून गेले, आणि वडील कसे होते, कसे दिसायचे, हे मला माहितीच नाही. वडिलांचं प्रेम काय असतो, वडील आपल्यावरती प्रेम कशा पद्धतीने करतात, ह्या गोष्टी मला काहीच माहिती नव्हत्या. ज्यावेळी हे आजार मला आलं आणि हे आजार मला समजलं, माझ्या कुटुंबाला समजलं, ही गोष्ट आम्ही पहिल्यांदा बाहेर नाही काढली. आता तुम्ही बोलणार की डायरेक्ट ती तुझी बहीण तयार कशी झाली, ही गोष्ट मी बाहेर काढली नाही. ही आमच्यात म्हणजे माझ्यात आणि माझ्या बायकोमध्येच ठेवली. आम्ही पहिला दोघांनी डिसिजन घेतलं की बाबा रे, आता बाहेर कसं पडायचं. बायको म्हणाला की मी तुला किडनी देईन. तर घरामध्ये ज्यावेळी एखाद्या मुलावरती संकट येतो ना, त्यावेळी त्याच्या पाठी धावणारे दोनच व्यक्ती असतात. पहिली म्हणजे त्याची आई आणि दुसरे वडील. आता छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आई धावत असते, परंतु एखादा मोठा भूकंप होतो घरामध्ये, एखादा मोठा संकट येतो ना, त्यावेळी बाबा हेच पुढे येतात. ज्यावेळी माझी किडनी फेल झाली ना, त्यावेळी माझ्या घरामध्ये नाही तर संपूर्ण घराला एकच प्रश्न पडला होता, आता पुढे जाणार कोण, ह्याला किडनी देणार कोण. माझ्या 5 बहिणी आहेत, सारख्याच माझ्यावरती प्रेम करतात, खूप प्रेम करतात. परंतु ज्यावेळी किडनी देण्याचा विषय येतो ना, त्यावेळी आपणच आपल्या बहिणींसमोर हा विषय टाकायचा कसं, मांडायचं कसं ना, हा सर्वात मोठं टेन्शन हा मलाच होतं. कारण की आपण कोणाला विचारणार, कसं विचारायचं की मला किडनी पाहिजे म्हणून. खूप कोडं होतं मोठं की आपण विचारायचं कोणाला. डॉक्टरांकडे ज्यावेळी गेलो होतो ना, त्या डॉक्टरांना आम्ही एवढंच सांगितलं की माझी बायको मला किडनी देणार आहे, ती तयार आहे. पण डॉक्टर म्हणाले की तू जाऊन तुझ्या घरच्या लोकांना विचार. डॉक्टरांना म्हटलं की कसं विचारणार त्यांना, कारण की मोठा प्रश्न येतो ना की समोरच्याला विचारायचं आणि त्याला आपण कोड्यात टाकायचं, हे आपल्याला बरं वाटत नाही. ज्यावेळी ही गोष्ट माझ्या संपूर्ण परिवाराला समजली, माझ्या घरातल्या माझ्या सर्व बहिणींना समजली ना, त्यावेळी सर्वात पहिली माझी बहीण पुढे आली. माझ्या आईच्या तोंडातून शब्द निघण्याच्या अगोदरच तिने म्हटलं की बाबू, मला बाबू म्हणते ती, बाबू तुला मी माझी किडनी दे. आता बाबू कोण म्हणतो मित्रांनो, एकतर वडील म्हणतात, आपली आई म्हणते. तर खरंच आज माझ्या बहिणीने मला किडनी दिली ना, तर ती माझी आई नाही झालेली, ती माझे वडील झालेले आहेत, बाबा झालेले आहेत. मी माझ्या बाबांना कधी बघितलं नाही, ते कसे होते, त्यांची कोणतीही माझ्याकडे आठवण नाही आहे. माझ्या घरामध्ये फोटो आहे ना, तो काल्पनिक फोटो आहे, म्हणजे स्कॅन केलेला आहे. त्यामुळे मला कोणतीही माझ्या वडिलांची आठवण नाही. आज माझ्या बहिणीकडे बघतो ना, ज्या बहिणीने मला किडनी दिले, त्यावेळेला मला असं जाणवतं की कदाचित माझे वडीलसुद्धा असेच असणार, माझ्यावरती एवढं प्रेम करणार आहे. विचार करा मित्रांनो, 5 बहिणी, 1 मुलगा, मग माझ्या वडिलांचं माझ्यावरती किती प्रेम असेल. परंतु हे प्रेम मला मिळालं नाही. ज्यावेळी एवढं मोठं संकट माझ्यावरती आलं ना, त्यावेळी माझ्या मदतीला त्यांच्याच रूपाने माझ्या बहिणीला त्यांनी पाठवलं. बहिणीला किडनीच्या बदल्यात मी देणारा कोण होतो, काय देणार होतो? उलट मीच तिचा हजारो वर्षांचा कर्जदार आहे. माझी 2 लेकरं आहेत छोटी छोटी, ते सुद्धा आयुष्यभरासाठी तिचे कर्जदार झालेत, कारण त्यांच्या डोक्यावरचं छप्पर होतं ना जे वडिलांचं, ते तिने वाचवले. माझ्या बायकोचं कुंकू वाचवलं आहे तिने. बरेच म्हणजे माझा संपूर्ण जो परिवार छोटा आहे ना, तो तिचा हजारो वर्षांचा कर्जदार आहे. मी देवाला नेहमी एकच प्रार्थना करतो आता, नेहमी, की माझ्या बहिणीला, तिच्या मुलांना, सर्वांना सुखी ठेव. पण माझ्या 5 बहिणी सारख्या आहेत, सारखं त्यांच्यावर माझं प्रेम आहे. आज ह्या बहिणीने मला किडनी दिली याचा अर्थ असा नाही की त्या बहिणींचं माझ्यावरती प्रेम नाही आहे. त्या बहिणींचं सुद्धा माझ्यावरती सारखंच प्रेम आहे. ज्या बहिणीने मला किडनी दिली त्या बहिणीचं नाव होतं रुपल हरीश पै. मित्रांनो, ही माझी बहीण आहे, आणि खरंच हिच्याबद्दल मी काय सांगायचं तुम्हाला ना, आता माझ्याकडे शब्दसुद्धा नाही. तुम्हाला आता वाटत असेल की किडनीच्या बदल्यात तिला काहीतरी पैसे दिले असतील, या काहीतरी जमीन दिली असेल काहीतरी वगैरे, काहीही नाही. एकदम निस्वार्थीपणे त्यांनी काहीही न मागता तिने मला एक किडनी दान केलं. हा प्रेम आहे मित्रांनो भावा बहिणीचं. हे धाडस जे माझ्या बहिणीने केलं ना, तिच्या धाडसामुळेच आज बऱ्याचशा लोकांनी माझे व्हिडिओ बघून ट्रान्सप्लांट केलेले आहेत मित्रांनो. या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद मिळतो.
कारण की एखाद्याला ज्यावेळी चांगलं आयुष्य मिळतं ना आणि आपण सांगितल्याच्या सजेनुसार ते मला बोलतात की थँक्यू दादा, तू आमची मदत केल्याबद्दल. मला खूप बरं वाटतं, एनर्जी येते तेवढी, आपल्याला आशीर्वाद मिळतं. आता ठीक आहे, काही लोकांना पटत असतील ह्या गोष्टी, काही लोकांना पटत नसतील. ज्या लोकांना पटत नाही त्या लोकांचे कमेंट वाईटसुद्धा येतील, ज्या लोकांना पटतं त्यांचे कमेंट चांगलेसुद्धा येतील. परंतु ह्या गोष्टीचा तर मी सहसा विचार करत नाही, कारण की जे कार्य मी हातात घेतलेलं आहे ना, माझी लाईफ जर्नी तुम्हाला दाखवण्याचं, ते मी दाखवेन. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं, लाईक करायचं आणि इतरांपर्यंत पोहोचवायचं, जेणेकरून काही लोकांना समजेल की किडनी दान केल्याच्या नंतर दोघांचं आयुष्य खूप सुंदर होतं. आपल्या घरामध्ये येणारं जर संकट असतं ना ते दूर निघून जातं. मित्रांनो, माझ्या बहिणीने मला किडनी दिली ना, तिने माझ्याकडे काय मागितलं असेल आणि मी तिला काय दिलं असेल? मित्रांनो, मी काय देण्यापेक्षा तिने माझ्याकडे काय मागितलं होतं ना ते तुम्हाला सांगतो. माझ्या बहिणीने मला एवढं सांगितलं की जी किडनी मी तुला दिलेली आहे ना, ती किडनीचा काहीतरी तू उपयोग कर, तुझी लाईफ तू एन्जॉयमध्ये जग, तुला जे पटेल जे वाटेल ते तू कर. माझा तुला संपूर्णपणे सपोर्ट आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपल्याला जी व्यक्ती देणारच एवढं आपल्याला सांगतोय, जी व्यक्ती आपल्याला देणारच आपल्याला अजून काहीतरी देतोय, यापेक्षा सर्वात जास्त प्रेम काय असेल?